हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील उद्या 7 डिसेंबरला पहिला शनिवार आहे। तर या शनिवारच्या दिवशी चंपाषष्ठी आलेली आहे। चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केलं होतं आणि या घटनेचं स्मरण करून हा उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठी पर्यंत चंपाषष्ठीचे 6 दिवसांचं नवरात्र असतं आणि जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। तर या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे आणि या चंपाषष्ठीचा प्रारंभ 6 डिसेंबरला दुपारी 12:05 झालेला आहे, म्हणजे आज झालेला आहे आणि या षष्ठीची समाप्ती उद्या 7 डिसेंबरला सकाळी 11:05 होणार आहे। तर कुळाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेमध्ये घट टाक असतात तर ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात। अगदी शारदीय नवरात्राप्रमाणेच दररोज फुलांच्या माळा अर्पित केल्या जातात आणि 6 दिवस नंदादीप हा लावला जातो। तर या दरम्यान घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्मा वाचणं, एक भक्त राहणं, शिवलिंगाचे दर्शन घेणं, ब्राह्मण सुवासिनींना भोजनाला आमंत्रित करणं, तर या प्रकारे हा उत्सव जो आहे तर तो 6 दिवस साजरा केला जातो। चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो आणि या दिवशी खंडोबाची पूजा करून नैवेद्य दाखवल्यामुळे सर्व दुःख दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये खंडोबाचा टाक आहे तर तिथे तळी सुद्धा भरली जाते। तळी भरणं म्हणजे काय तर एका ताम्हणामध्ये विड्याचं पान, सुपारी, पैसा, भंडारा आणि खोबरं, त्याचप्रमाणे देवाचा टाक हे सगळं त्या ताम्हणामध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतर सदानंदाचा येळकोट येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्यानं 3 वेळेला म्हणून 3 वेळेला तो ताम्हण उचलला जातो आणि त्यानंतर दिवटी आणि बुधली घेऊन आरतीही केली जाते। देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरं उधळलं जातं आणि प्रसाद वाटप केला जातो। तर अशा प्रकारे ही चंपाषष्ठी जी आहे तर ती साजरी केली जाते। खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी आहे आणि त्यामुळे नवस बोलणं, नवस फेडणं याला सुद्धा या दिवशी खूप महत्व आहे। त्याचप्रमाणे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात, कारण येणारं वर्ष हे आपल्याला सुखी, समाधानी आणि आनंदाचं जाऊ देत। तर यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। उद्या शनिवार चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसामध्ये संपेल, तुमच्या समोर गुडघे टेकवेल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, उद्या चंपाषष्ठीचं जे व्रत आहे तर ते घरातल्या एका तरी सदस्यांना अवश्य करायचं आहे। या दिवशी व्रत करण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी व्रत केल्यामुळे खंडोबाची कृपा विशेष त्या व्यक्तीवरती राहते आणि खंडोबा ही जी देवता आहे तर ती लवकर प्रसन्न होत असते। तर खंडोबा म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात एक भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहेत आणि म्हणूनच भगवान शिव हे अतिशय भोळे देवता आहेत। ते आपल्या भक्तांवरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्हाला हे व्रत अवश्य करायचं आहे। आता चंपाषष्ठीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये बरेच जण व्रत सुद्धा करत असतात। तर हे व्रत करत असताना, घरात पूजा आणि उपाय करत असताना आपलं शरीर, मन हे शुद्ध आणि पवित्र असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर आपलं शरीर आणि मन हे पवित्र असेल तर आपण जे काही काम करतो, जो काही उपाय करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। जर तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख, संकट, अडचणी असतील, सतत तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तुमचं कोणताही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल किंवा शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल, तर त्या शत्रूमुळे तुमचं कोणताही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर असा शत्रू त्रास, शत्रुपीडा, नजरबाधा दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो।
जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल, कोणी आपल्याला नजरदोष लावलेले असतील, कोणी आपल्यावरती काही बाधा केलेली असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट हे येत असतात। आणि म्हणूनच जीवनातील सर्व अडचणी या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ही जी एक वस्तू आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केलं तरी सुद्धा चालेल। आता सकाळी लवकर उठायचं आहे आणि यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे। या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुरटी। तर एक तुरटीचा खडा जो असतो तर तो तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। तुरटी हे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं। त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या तुरटीचं खूप महत्त्व सांगितलं आहे। तुरटी ही अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर होते आणि आपल्या मनाची जी शांतता आहे तर ती वाढत असते। आर्थिक स्थिती सुद्धा आपली सुधारायला सुरुवात होते। त्याचप्रमाणे एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल, एखाद्या व्यक्तीचा वाईट डोळा म्हणजे वाईट नजर आपल्यावरती असेल तर ती दूर होण्यासाठी ही जी तुरटी आहे तर ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर भंडारा टाकायचा आहे। आता भंडारा म्हणजे काय तर हळद, हळदीला भंडारा असं म्हटलं जातं आणि या दिवशी भंडाऱ्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर या भंडाऱ्याशिवाय खंडोबाची पूजा ही पूर्ण होत नाही आणि जर हा चिमूटभर भंडारा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तर याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात। खंडोबाची विशेष कृपा आपल्यावरती राहते। तर हा भंडारा जर तुम्ही जेजुरीवरनं आणलेला असेल तर तो तुमच्या घरामध्ये असेल तर हा भंडारा तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकायचा। आणि जर तुमच्या घरामध्ये भंडारा नसेल तर तुम्हाला हळद आणायची आहे आणि चिमूटभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। तर या दोन वस्तू टाकून तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे आणि हे स्नान आपल्याला डोक्यावरनं करायचं आहे। म्हणजे आपले केस सुद्धा आपल्याला धुवायचे आहेत आणि डोक्यावरनं हे स्नान आपल्याला करायचं आहे। स्नान करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार ठेवायचे नाही आहेत। पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार मनामध्ये ठेवायचे आहेत। मनाची शुद्धी होणं, त्याचप्रमाणे आपलं शरीर पवित्र होणं हे महत्त्वाचं असतं। म्हणून कोणतेही वाईट विचार, नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये न ठेवता आपल्याला हे स्नान करायचं आहे। आता मनामध्ये चांगले विचार ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या देवाचं नामस्मरण सुद्धा करू शकता, जसं की येळकोट येळकोट जय मल्हार तुम्ही असं म्हणू शकता। आणि अंघोळ करून झाली की स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ जर कुठे खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला अवश्य दर्शनाला जायचं आहे। जर मंदिर नसेल खंडोबाचं तर काही हरकत नाही, महादेवाचं मंदिर हे असतंच, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन हे करू शकता। कारण खंडोबा हे महादेवांचेच एक अवतार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा दर्शन हे करू शकता, पूजा करू शकता। तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।